नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता। विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे परमपूज्य आचार्योपाध्याय पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर, आज जे सम्यक संकल्पचे आयोजक नियोजक आहेत आणि ज्यांच्या 8व्या वर्षावासा निमित्त आपण धम्मदेशनेचं आयोजन नियोजन करतो आहोत, असे बनते धम्मशीलजी, या सर्वांच्या प्रति मी आभार व्यक्त करतो। आज बुद्ध धम्मातील दानाचे महत्त्व काय किंवा धम्मामध्ये दानाचे महत्त्व काय, हा विषय पूज्य ज्ञानरक्षित भंतेजींचा होता, परंतु काही कारणास्तव एका भंतेजींच्या अंत्यविधीसाठी गेल्यामुळं ते येऊ शकले नाही। भंतेजींचाही मला अचानक फोन आला की भंतेजी, तुम्ही धम्माबद्दल, धम्माच्या या धम्मामध्ये दानाच्या महत्त्वाबद्दल काहीतरी 2 शब्द सांगा। मलाही तो शब्द मान्य करावा लागला आणि 2 शब्द मी दानाबद्दलचे, धम्मामध्ये दानाचं महत्त्व काय, दान कुणाला दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, किती, कसं वगैरे वगैरे आपण थोडक्यात शॉर्ट बट स्वीटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो। सर्व उपासक उपासिकांनी शांत, एकाग्र आणि ध्यानाग्र चित्तानं ऐकण्याची कृपा करावी। उपासकांनो, बुद्ध म्हणतात, सब्बदानं धम्मदानं जिनाति, सब्बरस्सो धम्मरस्सो जिनाति, सब्बरत्तिं धम्मरत्तिं जिनाति, तनाखयो सब्ब दुःखं जिनाति। बुद्ध म्हणतात, सर्व दानामध्ये काय श्रेष्ठ आहे, तर धम्माचं दान श्रेष्ठ आहे। सर्व रसामध्ये कोणता रस श्रेष्ठ आहे, तर तो धम्माचा रस श्रेष्ठ आहे। सर्व रत्नामध्ये कोणचं जर रत्न श्रेष्ठ असेल तर ते धम्माचं रत्न श्रेष्ठ आहे। आणि धम्मज्ञान ऐकून, धम्मरत्न श्रेष्ठ मानून या धम्माप्रमाणे तुम्ही नित्यनियमाने आचरण करत गेलात तर तो धम्म तुमचं रक्षण करतो, धम्म तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही धम्माचं रक्षण करता। या प्रतापाने आणि या बलामुळे तुमच्यातील तृष्णा नष्ट होते। तन्नाखयो सब्ब दुःखं जिनाति। या धम्माच्या बलाने तुमच्या मनातील ज्या काम, भव आणि विभव तृष्णा आहेत त्या नष्ट होतात। म्हणून याला फार महत्त्व आहे। ज्या माणसाच्या तृष्णा नष्ट झाल्या किंवा मार नष्ट झाला, राग द्वेष मोह, तो माणूस अरहंत म्हणून गणला जातो, अरहंत ओळखला जातो, क्षीणास्त्र म्हणून ओळखला जातो, अशेष अवस्थेला प्राप्त होतो। बुद्ध धम्मामध्ये दानाचे महत्त्व, त्या दानाचं फळ, दानाचं विशेषत्व काय, बुद्ध धम्मामध्ये भोजन दानाला महत्त्व आहे, चिवर दानाला महत्त्व आहे, भिक्षूंना चतुपच्चय दान देण्यास महत्त्व आहे। त्यामध्ये चिवर, भोजन दान, शयनासन दान, भेषज दान, ग्लान प्रत्यय दान हे दान महत्त्वाचे आहे। भिक्षूंना चिवरदान दिल्याचं फळ काय, भिक्षूंना भोजन दान दिल्याचं फळ काय, भिक्षूंना शयनासनाची व्यवस्था केल्याचं
फळ काय? त्यानंतर भेषज एखादा भंतेजी रोगी असेल, धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये त्याने झोकून दिलेलं असेल, त्याची तब्येत बिघडलेली असेल, त्यावेळेस उपासकांनी काळजी घेणं हे उपासकांचं आद्य कर्तव्य आहे. मग उपासकांनी ह्या 4 गोष्टी चतुपच्चय दान दिल्याच पाहिजे. कारण चिवरदान, भोजनदान, शयनासन दान आणि भेषज दानाच्या बलाने तुमच्या आतील जी तृष्णेची घाण भरलेली आहे, 108 तृष्णेचा जो प्रभाव वाढलेला आहे तो ऑटोमॅटिक नष्ट होत जातो. आजच एका उपासकाने आम्हाला भोजनदान दिलं. त्या उपासकाला भोजनदानाचं महत्त्व समजावून सांगताना, दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सब्बदा भावना भीरता हन्तु गच्छन्तु देवतागता. दानं सब्बत्त साधकं. त्यानंतर दानं करेव कल्याणं. या बुद्धाच्या हे जे बुद्धाचे वाक्य आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. दानाचं महत्त्व काय, त्याचं फळ काय हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. दान कुणाला द्यावं, दान कसं द्यावं? बुद्ध पहिल्या त्या जे मी पहिलं वाक्य सांगितलं की दानं ददन्तु सद्धाय, त्यामध्ये बुद्ध म्हणतात तुम्ही दान देताना श्रद्धाळू असलं पाहिजे, श्रद्धापूर्ण चित्ताने दान दिलं पाहिजे. मग ते दान कशाचंही असेल, तुम्ही चिवरदान देत असाल तर ते श्रद्धापूर्वक असलं पाहिजे, श्रद्धा तुमची बलवती असली पाहिजे, तरच तुमचं कर्म हे फलवती बनतं. भोजनदान देताना सुद्धा मन कुचकं काचकं नसलं पाहिजे. श्रद्धापूर्वक अपार श्रद्धेनं अथांग श्रद्धा घेऊन आपण भोजनदान दिलं पाहिजे. भेषज दान सुद्धा भंतेजी जर निरोगी करायचं असेल तर भेषज दान, ग्लान प्रत्ययदान देणं हे उपासकांचं उपासिकेंचं कर्तव्य आहे. म्हणून ते सुद्धा दान श्रद्धापूर्वक दिलं पाहिजे. दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सब्बदा. जो माणूस दान देतो त्याच्या शीलाचं रक्षण होतं. माणूस शील रक्षण करतो आणि शील त्या माणसाचं रक्षण करतं. धम्म एखाद्या माणसाचं रक्षण करतो आणि तो माणूस त्या धम्माचं रक्षण करतो. तसंच शीलाचं आहे, तसंच धम्माचं सुद्धा आहे. दानं ददन्तु सद्धाय, दान श्रद्धापूर्वक दिलं पाहिजे. शीलं रक्षन्तु सब्बदा, त्या प्रतापानं आपल्या शीलाचं रक्षण होतं. भावना भीरता हन्तु गच्छन्तु देवतागता. दान हे श्रद्धापूर्वक दिलं पाहिजे, त्याने आपल्या शीलाचं रक्षण होतं. इथंच नाही थांबलं पाहिजे, तर त्यामुळं शीलाचं रक्षण झाल्यामुळं आपली भावनासुद्धा परिपक्व होते. भावना म्हणजे विपश्यना, मेडिटेशन, कॉन्सन्ट्रेशनसुद्धा आपलं वाढतं. म्हणून त्याला फार महत्त्व आहे. गच्छन्तु देवतागता. गच्छन्तु देवता म्हणजे तुम्हाला तुमच्या दानाचं फळ मिळायचं असेल तर चित्त तुमचं शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध असेल तर ते दान फलवती बनतं. त्याच्या प्रभावाने, प्रतापाने आपल्या भावनेमध्ये पुष्टता येते आणि परिणाम असा होतो की आपल्याला उच्च अवस्था जरी नाही प्राप्त करता आली, लोकोत्तराच्या जरी अवस्था नाही प्राप्त करता आल्या, लोकोत्तर जरी नाही अवस्था प्राप्त करता आली, मार्गस्थ जरी नाही बनलो तरी आपण फलस्थ चुल्ल श्रोतापन्न तरी कमीत कमी बनू शकतो. देवलोक गामिनी बनू शकतो. किंवा चांगल्या लोकांमध्ये ज्या ठिकाणी सुखच सुख आहे अशा लोकांमध्ये आपलं वास्तव्य होऊ शकतं. म्हणून या दानाला खूप महत्त्व आहे. दानाला कोणत्याही धर्मामध्ये महत्त्व आहे. जसं आपण आपल्या बालपणापासून शब्द ऐकत आलेलो आहोत
ब्लड डोनेशन इज द ग्रेट डोनेशन. आय डोनेशन इज द बेस्ट डोनेशन. याच प्रकारे धम्मा डोनेशन इज द बेस्ट डोनेशन. धम्माचं दान हे सुद्धा एक सर्वोत्तम दान आहे. बऱ्याच लोकांना धम्मदान म्हणजे असं वाटतं की आम्ही आता भंतेजींना धम्मदान द्यायला चाललो, असं काही लोक म्हणतात. काही उपासक कार्यक्रम ऐकल्यानंतर उपासक म्हणतात, भंतेजी आमच्याकडून तुम्हाला धम्मदान घ्या. धम्मदान घ्या म्हणजे धम्म म्हणजे बुद्धाचे शब्द, बुद्धाचं तत्वज्ञान. धम्म म्हणजे संपूर्ण त्रिपिटक आणि ते दान. सप्पदान धम्मदान अंजनाती. दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान धम्माचं दान, बुद्धाच्या शब्दाचं दान देणं, बुद्ध तत्वज्ञान सांगणं, त्याला आपण धम्मदान म्हणतो. उपासक म्हणतात, भंतेजी आमच्याकडून तुम्हाला धम्मदान घ्या. बऱ्याच उपासकांना मी सांगतो की धम्मदान म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं दान देणं, त्याला आपण धम्मदान म्हणतो. तुम्ही त्याला अर्थदान म्हणा पैशाला, किंवा भंतेजींना कोणी विहारदान देतं, विहारदान. कोणी चिवरदान देतं, त्याला चिवरदान. अर्थदान, द्रव्यदान. धम्मदान हे वेगळं आहे. धम्म म्हणजे फक्त बुद्धाचा शब्द, बुद्धाचं त्रिपिटक, बुद्धाचं तत्वज्ञान, त्याला आपण धम्मदान म्हणतो. धम्माचं दान देणं आणि आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. धम्माचं दान ऐकणंही, धम्माचं दान देणंही श्रेष्ठ आहे. जसं स्वतः अध्ययन करणं आणि दुसऱ्याला अध्यापित करणं, अध्यापन करणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसंच दानाचं सुद्धा आहे किंवा धम्माचं सुद्धा आहे. दान हे नेहमी श्रद्धापूर्वक असलं पाहिजे. एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताला अशी चुनचुन वाटायची की नाही आपण दान थोडं जास्त देतोय, थोडं आपण कमी करायला पाहिजे. असं नाही करायला पाहिजे. दान देताना मनामध्ये प्रचंड श्रद्धा, आदरबुद्धी असली पाहिजे. श्रद्धाबुद्धी, सत्सत्विवेक बुद्धी असली पाहिजे. विचार हे सम्यक असले पाहिजे. आपले विचार आणि संकल्पसुद्धा सम्यक असला पाहिजे. ते आपण दान दिलं पाहिजे. निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होतो. काही लोक दान देताना भंतेजींना अशी झिळमिळी नोट काढतात. जाऊ द्या, कुठं ऑटोमध्ये रिक्षामध्ये नाही कटली, भंतेजींकडे कटून जाते. फाटकी तुटकी झिळमिळी आपली भंतेनं दान देऊन टाकतात. जसं तुम्ही दान द्याल तसं तुम्हाला फळ मिळेल. जसं तुम्ही पेराल तसं तुम्हाला मिळेल. जसा बाप तसे लेकरं. जसं तुम्ही पेरलं तर तेच तुम्हाला मिळेल. जशी माती असेल तशीच तुमची शेती येईल. जर तुमची माती चांगली असेल तर तुमची शेती सुद्धा चांगली येते. जर तुमचं दान चांगलं असेल, श्रद्धा बुद्धीनं असेल, सम्यक असेल, तर त्याचं फळ सुद्धा महाफल बनतं. त्याचं पुण्यसुद्धा महापुण्यात रूपांतरित होतं. म्हणून श्रद्धापूर्वक दान दिलं पाहिजे. दान हे काय दिलं पाहिजे? दान दिल्याचा फायदा काय? दान कोणास द्यावं? दान न दिल्याचे तोटे काय? हे तर तुम्हाला बुद्ध धम्माचा अभ्यास करता करता समजूनच येईल. दान हे का दिलं पाहिजे? खरं तर दान हे आपली तृष्णा नष्ट होण्यासाठी आपण दान दिलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये तृष्णा आहे, आसक्ती आहे पैशाबद्दल, धनद्रव्याबद्दल, तर तुम्ही दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न अप्रमादपूर्वक वाढवत राहून त्याचं रूपांतर महादानामध्ये झालं पाहिजे. आणि निश्चितच तुमची एक ना एक दिवस तृष्णा नष्ट होऊन त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ होतो. दान हे आपण तृष्णा नष्ट करण्यासाठी दान दिलं पाहिजे. तुम्ही हजारो रुपये कमावता, लाख रुपये कमावता, 50,000 रुपये महिना कमावत असाल तर कमीत कमी गोरगरिबांना दान दिलं पाहिजे. जे सम्यक प्रकारची, बुद्ध जसं म्हणतात, शेती करतात. भिक्षू लोक जशी धम्माची शेती करतात, त्या धम्माच्या शेतीमध्ये जर तुमचं काही दान पडत असेल, मग ते कोणत्याही अर्थाने असेल, चिवर दान पडत असेल, विहार दान होत असेल,
किंबहुना भोजन दान होत असेल, शयनासन दान होत असेल, ग्लान प्रत्यय भेषज दान होत असेल, तर धम्माच्या शेतीमध्ये हे पेराल तसंच तुम्हाला मिळत राहतं. म्हणून दान हे शुद्ध चित्ताने असलं पाहिजे. दान हे ज्यांना आवश्यकता आहे त्यांना जे दिलं पाहिजे. दान हे आपल्या तृष्णा नष्ट करण्यासाठी दिलं पाहिजे. दान हे आपल्या मनातील ज्याही काही आसक्ती असतील, ज्याही काही आपल्या काम, लोभ, मोह, मद, माया, मत्सर ह्या भावना ज्या असतात त्या नष्ट करण्यासाठी, संयोजन आणि निवारणाचं पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी आपण कोणत्याही अर्थाने दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तुम्ही हजारो रुपये कमवत असाल, त्यातलं तुम्ही 1 रुपया जरी दान देत असाल, हजारो रुपये कमवत असून त्यातलं तुम्ही एखाद्या भिक्षूला कठीण चिवर दानाच्या निमित्ताने चिवर जरी दान देत असाल, चिवरदान होत नसेल तर त्या दिवशी जाऊन तुम्ही भिक्षूंना भोजनदान देत असाल किंवा एकट्या भिक्षूंना भोजनदान देत असाल तर ते महाफलदायी होतं आणि त्याचा निश्चितच तुम्हाला लाभ मिळतो. आज तुम्हाला ते काही त्याचं महत्त्व वाटणार नाही, परंतु भविष्यामध्ये त्याचं तुम्हाला फळ दिसल्याशिवाय राहणार नाही. दान हे कोणास दिलं पाहिजे? दान हे कोणास दिलं पाहिजे? जे धम्माचं काम करतात, जे धम्म उंचावण्यासाठी काम करतात, धम्म प्रचाराच्या आणि प्रसाराच्या गाड्यामध्ये ज्यांचं अतोनात श्रम आहे, त्यांच्यासाठी तुम्ही मदत म्हणून, एक सहकार्य म्हणून त्यांना तुम्ही दान दिलं पाहिजे. दान हे त्याच लोकांना दिलं पाहिजे जे धम्माच्या प्रगतीमध्ये सहाय्यक बनतील. दान अशांना नाही दिलं पाहिजे की जे धम्मामध्ये अडथळा निर्माण करतील. त्याचा तुम्हाला फायदा होईल. रिकाम्या राणी पैशाची उधळण करणं म्हणजे दान नाही. काही लोक माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, नाव प्रसिद्ध व्हावं, नेम आणि फेम वाढावं याकरिता दान देतात. त्याचं फळ मिळत नाही. असं म्हटलं जातं की दान देताना एका उजव्या हाताने जर दान दिलं तर ते डाव्या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे. असं तुमचं दान हे संयमी आणि गुप्तपणे असलं पाहिजे, त्याचं फळ मिळतं. दान द्यायचं, आपलं मोठं दान द्यायचं, भव्य दिव्य करायचा, म्हणजे तुम्हाला मिळणारं फळ त्याचं तुम्ही महत्त्व कमी करत आहात. त्याचं तुम्ही फळ, महत्त्व आणि त्याचे जे कर्म बनणारे आहेत ते तुम्ही कमी करत आहात. दानाचा फायदा काय होतो? दानाचा हाच फायदा आहे की तुमच्या मनातील तृष्णा कमी होते, तुमच्या मनातील जे आसक्तीचे चित्त आहे ते कमी होतं, तुमच्या मनातील या वाईट भावना आहेत लोभाच्या त्या नष्ट होतात. असे अनेक दानाचे फायदे आहेत. दान देणं, दान द्यायलाच पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की भंतेजी लोकांना तर दानाची आवश्यकता आहे, त्याच्यामुळं भंतेजी फक्त दान 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 शब्द वापरत राहतात आणि उपासकांची लूट करत राहतात. उपासकांना काहीतरी आपलं 2 शब्द धम्माचे मारायचे आणि त्यांच्याकडून गडगंज पैसा वसूल करायचा. हा दानाचा अर्थ नाही. दानाचा हाच अर्थ आहे की धम्मदान द्या आणि धम्मदान घ्या. दानामुळे तृष्णा नष्ट करा. दानामुळे आपल्यातील आसक्ती आणि लोभाचे जे चित्त आहे, चेतसिक आहेत ते नष्ट करा. असा तुम्ही दानाचा फायदा घ्या. दानं संपत्त साधकं दानं करेब कल्याण. तुमच्या या दानामुळे, तुमच्या दानाच्या प्रतापाने आणि प्रभावाने निश्चितच त्याचा तुम्हाला आज ना उद्या लाभ मिळेल. आज ना उद्या निश्चितच तुम्हाला दानाचं महत्त्व कळून त्याचा फायदा काय किंवा त्यामुळे होणारा लाभ काय, लभ्य लाभ काय हे तुम्हाला समजून येईल. दान कुणाला दिलं पाहिजे, दान का दिलं पाहिजे, दानाचा फायदा काय हे थोडक्यात मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. माता विशाखाचं दान बघा, आपले अनाथ पिंडकाचं दान बघा. त्यांनी दान, असं म्हणतात
एके ठिकाणी मी वाचलं होतं की माता विशाखाने 27 करोड रुपयाचं विहार बनवलं होतं. माता विशाखेने 27 करोड रुपये खर्च करून पूर्वाराम विहार बनवलं होतं, जे पूर्व दिशेला असल्यामुळे पूर्वाराम म्हणल्या जातं. अनाथपिंडकानं तब्बल 54 करोड रुपयांचं जेतवन विहार बांधलं त्या जेत राजाकडून घेऊन. काय गरज होती त्यांना एवढं दान द्यायची? त्यांच्या मनातील त्यांना तृष्णा नष्ट करायची होती. बुद्ध धम्मामध्ये प्रचंड अगाध श्रद्धा त्यांची होती, म्हणून त्यांनी इतकं प्रचंड प्रमाणात दान दिलं. 27 करोड आणि 54 करोड. अनाथपिंडकानं तर विशाखेपेक्षा दुप्पट दान दिलं. त्यांचं तुम्ही जेतवन नाव ऐकूनच असाल, प्रत्येक सुत्तामध्ये ते येतं. आपल्या पुढे आदर्श आहेत माता विशाखा दानामध्ये. अनाथपिंडकाला एकदा एक त्यांचा घरकामातील नौकर म्हणाला की हो अनाथपिंडकजी, तुम्ही दान प्रचंड वाढता, भिक्षूंना भोजन दान, चिवरदान, रोज 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 500 भिक्षूंना भोजन दान देता, याचा तुम्हाला काय लाभ होतो? याचा तुम्हाला काय लाभ मिळणार? यामुळे तर तुमची संपत्ती नष्ट होत आहे, यामुळे तर तुमचा धनाचा भाग कमी होत आहे, तुमचं धन रिकाम्या राणी वाया जात आहे, तुम्ही हे थांबवलं पाहिजे. असा काही ना काहीतरी तो नौकर, तो अधिकारी म्हणा, त्या अनाथपिंडकाचे कान भरू लागला. परंतु अनाथपिंडकाने संयमाने उत्तर दिलं की या दानामुळे मला लाभ काय होणार हे मला माहिती आहे. या भिक्षू संघांना भोजनदान, चिवरदान, बुद्ध आणि बुद्धाच्या प्रमुख भिक्षू संघांना भोजनदान देण्याचं फळ मला मिळालं आहे, म्हणून मला दानाचं महत्त्व कळालं आहे. दान शब्दाचा अर्थ फक्त तुम्ही पैसाच घेऊ नका. मी जे काय आतापर्यंत हे बुद्ध धर्मातील दानाचे महत्त्व सांगतोय, बऱ्याच उपासकांना असं वाटेल की बंतेजी दान शब्द वापरतात. दान याचा अर्थ प्रत्येक वेळेस तुम्ही पैसाच घेऊ नका. दान याचा फार गंभीर अर्थ आहे. दान हे एक पारमितापैकी एक पहिली पारमिता आहे. जशा पारमिता 10 आहेत, उपपारमिता, परमार्थ पारमिता, असे एकूण 30 होतात. दानंच शीलंच निखमं पन्या विरेन पंचमं खंती सच्च अधिष्ठान मैत्री उपेक्षाच दस्समं. हे ज्या 10 पारमिता आहेत त्यापैकी एक पारमिता म्हणजे दान पारमिता आहे. जसं त्या अनाथपिंडकाने त्या नौकराला उत्तर दिले की बाबा, मी जे काही भिक्षूंना दान देतो ते काही वाया जाणार नाही, मला त्याचं फळ मिळणार आहे. आणि अनाथपिंडक तो नित्यनियमाने दान देत गेला, भोजनदान, चिवरदान देत गेला, आणि त्याला बुद्धाच्या उपदेशाचा इतका फायदा झाला, तो बुद्धाचं प्रवचन ऐकून श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. त्याची मुलगी सुभद्रा नावाची की असं काहीतरी तिचं नाव आहे, सुभद्राच, चुल्ल सुभद्रा सुद्धा, ती सुद्धा अनंत अवस्थेला प्राप्त झाली, श्रोतापन्न बनली, सकादागामी अवस्थेपर्यंत पोहोचली. बघा, दानाचा प्रभाव हा तृष्णा नष्ट करण्यासाठी होतो. जशी ती चुल्ल सुभद्रा असेल आणि अनाथपिंडक असेल, सकादागामी श्रोतापन्न अवस्थेपर्यंत पोहोचली या दानाच्या प्रभावामुळे किंवा बुद्ध धम्माच्या श्रवणामुळे, धम्मज्ञान प्राप्तीमुळे ते जर या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत असतील, तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये धम्म ग्रहण करून आणि धम्म दुसऱ्याला ग्रहण करायला लावून आपण सुद्धा चांगल्यात चांगल्या अवस्था, ब्रह्मलोक म्हणा, सुखाची अवस्था म्हणा, परमानंद आपण प्राप्त करून घेऊ शकतो. तृष्णा नष्ट करून, तृष्णा मुक्त होऊन, मोहमुक्त होऊन आपण निश्चितच काहीतरी जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. जसं दान हे शुद्ध असलं पाहिजे. मला काय म्हणायचं तुम्हाला आता समजेलच की दान देणाराही शुद्ध असला पाहिजे, घेणाराही शुद्ध असला पाहिजे. दान देणारा जर शुद्ध असेल आणि घेणारा जर अशुद्ध असेल तर फक्त दान देणाऱ्याला त्याचा लाभ होतो. दान देणारा अशुद्ध असेल पण दान घेणारा शुद्ध असेल तर ते घेणाऱ्याला दानाचं महत्त्व कळतं, त्याचं फळ त्याला मिळतं. दान देणाराही अशुद्ध असेल आणि दान घेणाराही अशुद्ध असेल तर त्याचं फळ मिळत नाही.
आता याचं उदाहरण एक प्रकारचं, मी बोलणारा आहे, तुम्ही ऐकणारे आहात. मी काही बडबड बडबड बोलत गेलो, तुम्ही ऐकत राहिले. मी बोलणारा येडा झालो, तुम्ही ऐकणारे येडे झाले. या उलट मी चांगलं बोलू लागलो, बोलणारा चांगला आहे परंतु ऐकणारे जर वाईट असतील तर ऐकणाऱ्याचा फायदा होणार नाही, बोलणाऱ्याला मात्र समजेल. बोलणारा येडा असेल, ऐकणारे जर तत्वज्ञानी असतील, हुशार असतील तर बोलणाऱ्याची पंचायत आहे, ऐकणाऱ्याला त्याचा फायदा होतो. आणि बोलणाराही हुशार असेल, ऐकणारे हुशार असतील तर त्याचा निश्चितच धम्मतत्वज्ञानाच्या वृद्धीसाठी फायदा होतो. हे जसं बोलणाऱ्याबद्दल मी सांगितलं तसं दानाबद्दल सुद्धा लागू होतं. दान घेणारा देणारा शुद्ध असला पाहिजे. दान घेणारा अशुद्ध, देणारा अशुद्ध असेल तर ते दान निष्फळ ठरतं. दान घेणारा आणि देणारा शुद्ध अशुद्ध असेल तर त्याचं फळ मिळत नाही. दान देणारा घेणारा अशुद्ध आणि शुद्ध असेल तर त्यालाच फळ मिळतं जे शुद्ध आहे. मग नित्यनियमाने आपण श्रद्धापूर्ण चित्ताने, शुद्धी चित्ताने, विशुद्ध चित्ताने दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान ग्रहण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं तुम्हाला महत्त्व निश्चितच भविष्यामध्ये समजत जाईल. ज्यावेळेस तुमचा धम्माचा गाढा अभ्यास जसजसा होत राहील तसतसं तुम्हाला दानाचं महत्त्व, किंबहुना या 10 पारमिताचं महत्त्व, किंबहुना दानाचं महत्त्व हेच नाही तर दान, परमर्थ दान हे काय, दान पारमिता, उपपारमिता आणि परमार्थ काय, याचे तुम्हाला महत्त्व समजत जाईल. परमार्थ दान म्हणजे काय, जीवन त्याग करणं, त्याला आपण परमार्थ दान म्हणतो. एखादा माणूस जर रोगी असेल, त्याला किडनीची आवश्यकता असेल तर त्याला आपण किडनी दान देणं हे एक प्रकारचं परमार्थ दान आहे. एखाद्याला रक्ताची आवश्यकता असेल तर त्याला स्वतःच्या शरीरातील रक्तदान करणं, ब्लड डोनेशन इज द बेस्ट डोनेशन, आय डोनेशन इज द बेस्ट डोनेशन जसं आपण म्हणतो. आपल्या शरीरातील जो आवश्यक घटक आहे त्याला जर तो पाहिजे असेल रोगी माणसाला, ते देणं त्याला आपण परमार्थ दान म्हणतो. आणि कधी कधी याही पुढे जाऊन आपला जीवन त्याग करणं त्याला आपण परमार्थ दान म्हणतो, जीवन त्याग करणं. म्हणून दानाला, परमार्थ दानाला, दान, उपपारमिता, परमार्थ पारमिता यांना फार महत्त्व आहे. हे जसं जसं तुम्ही समजून घ्याल तसं तुम्हाला ते कळत राहील. जसजसं तुमचं बुद्ध धम्माचं वाचन वाढत राहील तसतसं तुम्हाला त्याचं महत्त्वही समजत राहील, तसतसं त्याची तुम्हाला महत्त्वही कळत राहील. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला दानाच्या महत्त्वाबद्दलच. एकदा एक माणूस अतिशय गरीब होता. गरीब अवस्थेमध्ये तो भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हणाला, बुद्ध भगवंता, माझ्याकडे फक्त एक छोटीशी वस्तू आहे, ही तुम्हाला दान द्यायची इच्छा आहे, आपण ती ग्रहण करावी. भगवंताने ती ग्रहण केली. तो उपासक अतिशय गरीब होता, अतिशय गरीब होता, अतिशय गरीब होता. आता मी कथा वाचलेली आहे. अतिशय गरीब असल्यामुळं त्याने आपल्याकडे जे काही असेल छोटीशी वस्तू ती भगवंताला दान दिली. आणि भगवंताच्या आजूबाजूला उपासक बसलेले होते, मोठे मोठे ज्येष्ठ आणि श्रेष्ठी मंडळी बसलेली होती. ती श्रेष्ठी मंडळी भगवंताला विचारते की भगवंत, आम्ही तुम्हाला इतकं मोठं मोठं दान दिलं, विहार दान दिलं, भोजन दान देतो, चिवर दान देतो, रोज आम्ही 500 भिक्षूंना दान देतो, आमचं मोठं दान आहे, आमचं श्रेष्ठ दान आहे, या सामान्य माणसाचं काय दान स्वीकारता, या गरीब माणसाचं काय दान स्वीकारता, हे शुल्लक आणि शूद्रदान काय स्वीकारता. या श्रेष्ठी मंडळीचे भगवंताने शब्द ऐकून भगवंताने प्रत्युत्तर दिलं, अरे उपासक उपासिकांनो, श्रेष्ठींनो, ह्या ज्या अतिशय गरीब माणसाने मला दान दिलं त्याने त्याच्या जीवनातील सर्वस्व दान दिलं. जे काही छोटी वस्तू असेल, काही जी दान दिली ती त्याने त्याच्या जीवनातील सर्वस्व मला दान दिलं.
पण तुम्ही तुमच्या जीवनातील अथंग संपत्तीपैकी, अफाट संपत्तीपैकी मला त्यातला एक क्षुद्र भाग मला आणून दिला. भोजनदान वगैरे असेल, चिवरदान वगैरे असेल, काही दान असेल, विहारदान असेल, आणि दान दिलं. पण दान देऊन तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये बुडालेले आहात की मी तुम्हाला दान दिलं, मी किती श्रेष्ठ आहे, मी दान दिलं. हा तुमच्यामध्ये अहंकार आहे, अहंभाव आहे, ममकार आहे. तुमचं दान कसं श्रेष्ठ? तुम्ही जरी श्रेष्ठ असाल व्यक्तिमत्वानं, परंतु दान हे शुद्ध असलं पाहिजे, तेव्हा त्याचं महत्त्व होतं. त्या माणसाने जसं आपल्या जीवनातील सर्वस्व दान दिलं, शुद्ध चित्ताने बुद्धाला दान दिलं, तसंच आपण आपल्या जीवनामध्ये शुद्ध चित्ताने, श्रद्धाबुद्धीने, शुद्ध संकल्पाने काही आपण धम्माला जर दान देत असो, तर त्याचा निश्चितच आपल्याला आज ना उद्या तुम्हाला फायदा मिळेल. आज ना उद्या तुम्हाला त्याचं महत्त्व समजेल. आज ना उद्या तुम्हाला त्याचं महत्त्व समजत जाईल, आणि आज तुम्हाला समजलं तर त्याचं तुम्ही महत्त्व दुसऱ्यांना समजावून सांगाल की बाबा मी त्या त्या काळात भिक्षूंना भोजनदान द्यायचो, आज मला त्याचं फळ मिळते. आज आमच्या जो उपासक वर्गातला काही वर्ग आहे तो बिझनेसमध्ये लागलेला आहे. एकेकाळी तो उपासक वर्ग, एक उपासक अगोदर अगदी भाजीपाल्याचा धंदा करायचा, अगदी टोपलीनं भाजी विकायचा. आज त्याचा धंदा, त्याचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की आज त्याच्याकडं डोक्यावर टोपली घेऊन जातात आणि आम्हाला भाजी द्या म्हणतात, आम्ही भाजी विकायला घेऊन जातो. म्हणजे याचा अर्थ असा की ते नेहमी भिक्षू संघांना भोजनदान द्यायचे. नेहमी भिक्षू संघांना भोजनदान देऊनच नाही थांबायचे, तर भिक्षू संघांना जे काही लागेल, किचनमधलं सामान लागेल, ते त्यांना दान द्यायचे. अगोदर ते डोक्यावर टोपली घेऊन विकायला जायचे, परंतु आज त्यांच्याकडे टोपली घेऊन येतात आणि आम्हाला तुमची भाजी विकायला जायची. एक प्रकारे डीलरचं काम करतात, एजंटचं काम करतात. बघा त्यांची प्रगती. ही काय मला प्रशंसा, अतिशयोक्ती, एक्झॅजरेशन नाही करायचं. असंच एक उदाहरण, आमचं एक मिल्कमॅन आहे, ते सुद्धा आम्हाला नेहमी दूध दान देतात. दूध दानाच्या प्रतापानं आज त्यांची माडी गाडी, आज त्यांच्याकडे एवढा मोठा बंगला आहे, 4 व्हीलर गाडी आहे. भिक्षू संघांना थोडंसं जरी दान दिलं, पण श्रद्धाचित्तानं, संपन्न चित्तानं, श्रद्धायुक्त चित्तानं जर दान दिलं, तर त्याचं तुम्हाला भव्य दिव्य असं फळ मिळतं. ते शब्दात सांगण्यायोग्य नाही, किंवा शब्दात काय म्हणतात त्याला, अवर्णनीय आहे. आपण जर दान दिलं, आपणच आपल्या तोंडाने त्याची प्रशंसा करू लागलो, तर त्या दानाचं महत्त्व ऑटोमॅटिकच कमी होतं. आपण दान दिलं तर ते गुप्त दान असलं पाहिजे. उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताला सुद्धा नाही समजलं पाहिजे. इतकं गौप्य दान, गुपित दान, समजदारपूर्वक दान, पण श्रद्धाबुद्धीनं दान असलं पाहिजे, तर त्याचं फळ मिळतं. प्रत्येकाचं फळ मिळतं, दानाचंही फळ मिळतं, कर्माचंही फळ मिळतं. दान जर आज तुम्ही देत असाल, तर याचा अर्थ तुमचं कर्म शुद्ध बनत आहे. दानाकडे जर तुम्ही पाठ फिरवत असाल, तर याचा अर्थ तुमचं भविष्यामधलं जे अकुशल कर्म आहे ते वाढत राहील. म्हणून नेहमी या ज्या 10 पारमिता आहेत त्यांना सोबत घेऊन जीवनामध्ये पुढं चालत राहिलं पाहिजे. तुमचा संसाराचा गाडा जर पुढे न्यायचा असेल, तर या 10 पारमिताला घेऊनच पुढे गेला पाहिजे. ही 10 पारमिताची एक प्रकारची संसारूपी गाडी आहे. आपल्याला जे जीवन लाभलं आहे, त्या 10 पारमिता पूर्ण करण्यासाठी आपल्याला जीवन लाभलेलं आहे. मग त्यामध्ये दान आहे, शील आहे, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, त्यानंतर सत्य, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा, हे जे 9-10 पारमिता आहेत, त्या आपण पूर्ण करत करत आपला जीवनाचा गाडा आपण पुढं नेला पाहिजे. आणि या दानाच्या ज्या 10 घागरी आहेत त्या जर भरल्या, तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ आपल्या या कर्मबलावर अवलंबून असतो आणि त्याचा आपल्या पुनर्भवावर, पुनर्जन्मावर परिणाम होतो. म्हणून बुद्ध धर्मामध्ये दान
शील, भावना, त्याच्यानंतर जे आपल्या बुद्ध धर्मामध्ये महत्त्वाचा शब्द आहे त्याला आपण म्हणतो विपश्यना, त्यालाही खूप महत्त्व आहे. दानामुळे तुमची भावना परिपक्व होते, तुमचं शील पुष्ट होतं, तुमची विपश्यना परिपक्वतेला जाते आणि परिणाम असा होतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख लाभतं. जर तुम्ही दान देत नसाल, धनद्रव्यामध्ये लोभी असाल, आसक्त असाल, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे भविष्यातील जन्म आहेत ते तुमचे रिबर्थ तुम्ही वाढवत आहात. बर्थ अँड डेथच्या सायकलमध्ये तुम्ही नेहमी पडणार आहात. तुम्ही या जगातून कधी सुटणार नाहीत. म्हणून नित्यनियमाने आपण जेही काही आपल्या ऐपतीप्रमाणे, आपण आपल्या संपत्तीप्रमाणे दान देण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. जसं बाबासाहेब म्हणायचे की आपण आपल्या जीवनातील 20% हिस्सा आपण समाजासाठी खर्च केला पाहिजे. धम्माच्या रक्षणार्थ, प्रचारार्थ आणि प्रसारार्थ वापरला पाहिजे. तरच आपण धम्माची प्रगती तर झालेलीच आहे, परंतु आपल्या लोकांची प्रगती, आपल्या आध्यात्मिकतेचीही प्रगती आणि आपल्या कौटुंबिक, सांसारिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्वांची प्रगती होत राहते. म्हणून बुद्ध धर्मामध्ये दानाचं महत्त्व, बुद्ध धर्मातील दानाचं महत्त्व किंवा धर्मामध्ये दानाचं महत्त्व हे श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु संपदा भावना विरतंतु गच्छन्तु देवतागता. जर तुम्ही आज दान द्याल तर त्याच्या प्रतापाने, प्रभावाने तुमचं शील पक्व होत राहील, पुष्ट होत राहील. त्यामुळे तुमची भावना वाढत राहील आणि त्याचा परिणाम असा होईल की तुमचा भावी जन्म किंवा हाच जन्म किंवा हीच हयात तुमची सुखपूर्वक जाईल. निश्चितच त्याचं तुम्हाला समाधान मिळेल, निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ मिळेल, निश्चितच त्याचा तुम्हाला अलभ्य लाभ मिळेल. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला दानाचं महत्त्व काय समजलं असेल. दान कोणास द्यावं, का द्यावं, किती द्यावं, त्याचा फायदा काय, न दिल्याचे तोटे काय, हे बऱ्या प्रमाणात तुम्हाला समजलं असेल अशी मी इच्छा बाळगतो. आणि शेवटी दानं ददन्तु श्रद्धाय हे श्रेष्ठ आहे. दानं करेव कल्याणं, दानं सब्बत्त साधकं, सब्बदानं धम्मदानं जिनाति, सब्बरस्सो धम्मरस्सो जिनाति, सब्बरत्तिं धम्मरत्तिं जिनाति, तनाकयो सब्ब दुःखं जिनाति. याचा संपूर्ण जर सार तयार केला तर दानाच्या बलाने आपली तृष्णा नष्ट होते. आणि याचाच अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपल्या काम, भव आणि विभव तृष्णा नष्ट झाल्या, म्हणजे राग, द्वेष, मोह, क्रोध हे जे षडरिपू आपले आहेत किंवा मारसेना जी आहे, निवारण सेना जी आहे, संयोजन सेना जी आहे, ती नष्ट करण्यास दान हे आपल्याला प्रमोट करतं, आपल्याला पुश करतं. म्हणून दानाचं महत्त्व बुद्ध धर्मामध्ये ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असं मी सुद्धा मानतो. आपणही तेच माना अशी मी इच्छा बाळगतो, अपेक्षा बाळगतो. शेवटी बुद्ध धर्मामध्ये जे दानाला महत्त्व आहे तेच इतर संसारामध्ये सुद्धा दानाला महत्त्व आहे. दान हे श्रेष्ठ आहे. जसं आय डोनेशन, ब्लड डोनेशन आहे, तसंच धम्मा डोनेशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. धम्मा डोनेशन तुम्ही सुद्धा देत राहा. धम्माला डोनेशन एक प्रकारे धम्माचं ज्ञान तुम्ही मिळवत राहा, धम्माचं अध्यापन करत राहा. जेव्हा जेव्हा तुम्हाला धम्मदान देण्याची संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही ती संधी न गमावता धम्मा डोनेशन देत राहा. त्याचा तुम्हाला निश्चितच तुमच्या भावी भविष्यातील तुम्हाला त्याचा लाभ, अलभ्य लाभ, सुलाभ मिळेल अशी मी इच्छा बाळगतो. आणि शेवटी सर्वांना भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानु धम्मानु संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. इचितं पतितं तुन्यं किप्पमेव समीच्छतु, सब्बे पुरेन्तु चित्तसङ्कल्पो, चन्दोपनरसो मनो ज्योतिरसो यथा. आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मे विचातो, निब्बान संपत्ति विना ते. दानाचं तुम्हाला महत्त्व समजलं असेल. शेवटी भवतु सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता,
सब्बबुद्धानुभावेन सब्बधम्मानुभावेन सब्बसङ्घानुभावेन सदा सुप्ति भवन्तु ते। इचितं पतितं पुण्यं किप्पमेव समिज्जतु सब्बे पुरिन्तु चित्तसङ्कल्पौ चन्दोपनरसो मनो ज्योतिरसो यथा आयुरो आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति में विचातो निब्बान संपत्ति विनाते समीक्षतु। सब्बे सत्ता सुखी हो, मंगल हो, कल्याण।